नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण असं बघणार आहोत की आयुष्यातला प्रत्येक क्षण काय की आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण आहे असं म्हणून जगा। बरोबर बोलली ना मी? आयुष्यातला प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजून जर आपण चाललो ना, तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक येणारं संकट आपण आपल्या वेळेनुसार, आपल्या पद्धतीनुसार त्याला आपण पेलण्याची ताकद आपल्यात ठेवू शकतो। का, कसं, कुठपर्यंत, तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। काय असतं ना मित्रांनो, की आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला एक नवीन संधी मिळत असते। का म्हणजे असं समजा की काही वेळेला आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात, असे काही प्रसंग येतात की त्यावेळी आपण आपल्या आयुष्यातून आपण असा विचार करतो की अरे बाबा, मला कोणाची तरी साथ हवी, की मला कुणीतरी माझ्यासोबत असावं असं आपल्याला प्रत्येक वेळी वाटत असतं। आणि आपण प्रत्येक वेळी कोणाचा ना कोणाचा तरी आधार हा घेत चालतो। पण त्यावेळी आपल्याला ही गोष्ट मात्र आपल्या लक्षात येत नाही की आपण कोणाची तरी साथ घ्यावी की आपणच आपल्याला स्वतःला आपला साथीदार बनवावं। बरोबर आहे की नाही? कारण प्रत्येक वेळी आपल्यासोबत कुणी असेलच असं नाही। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता प्रसंग आलेला आहे का की त्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात एकटे असता, तुम्हाला कोणाची साथ नसते, पण तरीही तुम्ही त्या गोष्टीला मात करू शकता, ही भीती तुम्हाला असते का तुमच्या मनामध्ये? नक्कीच असते, प्रत्येकाची असते, तुमच्या असते, माझ्याही असते। माझ्याही आयुष्यामध्ये बऱ्यापैकी असे प्रसंग आलेत की मी त्या गोष्टींना एकटी सामोरी गेली की त्यावेळी मला असं वाटायचं नाही, माझी आई माझ्यासोबत असावी, माझे वडील माझ्यासोबत असावे, माझे भाऊ बहीण माझ्यासोबत असावे, किंवा माझे फ्रेंड्स माझ्यासोबत असावे, की लग्ना अगोदर असं वाटायचं। प्रत्येक वेळी वाटायचं की नाही, आपण आपल्यासोबत कोणीतरी असावं। बरोबर? प्रत्येक वेळी वाटायचं, कारण की आयुष्यात कोणतीच गोष्ट आपल्याला अनुभव आल्याशिवाय कोणीही शिकत नसतं, हो की नाही? कोणीच शिकत नसतं। आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाला किती महत्त्वाचे आहोत हे त्यावेळी कळतं की ज्यावेळी आपल्याला एकट्यावरती तो प्रसंग येतो। तुम्हाला एखाद्या वेळी एकदा मदत करेल, दोनदा मदत करेल, तीनदा मदत करेल, पण जर सारखी जर त्याला आपण मदत मागितली तर ती व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करेल की बाबा रे, याला आपण एवढ्या वेळेस मदत केली, हा तर स्वतःहून काही प्रयत्नच करत नाही आहे। अशी गोष्ट आयुष्यामध्ये घडत चालते। आणि ज्यावेळेस असं काही आयुष्यात आपल्या घडतं ना, तर त्यावेळेस असा विचार मनामध्ये येतो की का रे बाबा, कुठं चुकलो, कुठं कमी पडलो? आले का तुमच्या आयुष्यात असं काही? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाच्या आयुष्यात असा एकटेपणा आलेला आहे की सगळे आहेत, आजूबाजूला सगळे आहेत, पण वेळेवरती एक पण नाही। असं कोणाच्या आयुष्यात घडलंय बरं? घडलंय कोणाच्या आयुष्यामध्ये? कारण काय असतं, आयुष्यात प्रत्येक क्षणी आपल्यासोबत कोणीही नसतं। ही गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे। आणि म्हणूनच आजपासून मी माझ्या आयुष्यात मला आलेले प्रत्येक प्रसंग मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे। मी कशी माझ्या परिस्थितींना सामोरी गेले, मी कशी माझ्या परिस्थितींमधून मी बाहेर पडले, नवीन ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टींना मी फेस कसं केलं, त्या गोष्टींमधून मी काय शिकले, किंवा कितपत आपण कोणाची मदत घ्यावी आणि कितपत नाही घ्यावी, आपण कितपत दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं आणि आपण स्वतः आपला स्वाभिमान जपावा, या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात खूप शिकले आणि खूप जगले पण आहे, खूप जगली आहे। आत्ता माझं एज आहे 30, म्हणजे मी 30 वर्षांची आहे, म्हणजे मला आता रनिंग 30 चालू आहे। तर या 30 वर्षांमध्ये मला माझ्या आयुष्यात इतके काही प्रसंग आले ना, की काही वेळेला असं वाटायचं की बाबा रे, कुठंतरी चुकतोय आपण। तर मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर अशा गोष्टींना फेस केलं आहे, भरपूर अशा गोष्टींना मी अनुभवलं आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एकच सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्या आयुष्यात आपला जोडीदार, आपलं काय म्हणतो आपण की आपला आधार,
हे सगळं काही आपणच असतो. प्रत्येक वेळी नशिबाला दोष देणं किंवा प्रत्येक वेळी आपण स्वतःला दोष देणं किंवा आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांना दोष देण्यापेक्षाही आपण ज्या परिस्थितीतून आपण चाललो आहे आणि आपण त्या परिस्थितीपासून काय शिकलो आहे ही पॉझिटिव्हिटी ना आपल्यामध्ये हवी. कारण निगेटिव्हिटी भरपूर असते. प्रत्येक पावलात आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळते. निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह माणसं, निगेटिव्ह परिस्थिती. पण या सगळ्या गोष्टीतून पॉझिटिव्ह काय आहे ना हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि जर आपल्या या आयुष्यामध्ये जर आपल्याला ही गोष्ट शोधता आली ना तर आयुष्याचा आनंद हा द्विगुणित नक्कीच होतो. तर पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेलच कसं ते. तर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर माझ्या विचारांशी सहमत असाल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.